आताची एक मोठी बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण आदेश दिलेले आहेत। मंजूर झालेले सगळे दौरे रद्द करा, त्याचबरोबर जे नियोजित दौरे होते ते देखील रद्द करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत। अगदी काहीच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलेलं होतं आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सरकारकडून हे अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय घेतले जात आहेत असं कळतंय। अगदी काहीच वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपला ईव्ही गाडीचा प्रवास हा सुरू केलेला आहे। इंधनाची बचत व्हावी यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर सगळेच मंत्री असतील, अधिकारी असतील यांच्या ताफ्यांची देखील तपासणी केली जाणार आहे की त्यामध्ये जास्तीच्या गाड्या कोणत्या आहेत, त्यामध्ये काही कपात करता येऊ शकते का, या दृष्टीने देखील सरकारचे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत। आणि हे प्रयत्न होत असतानाच अजून एक महत्त्वाचा निर्णय, एक महत्त्वाचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले, ते म्हणजे सगळ्याच अधिकारी आणि मंत्र्यांनी आपले जे परदेश दौरे होते ते रद्द करा, असा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। त्यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनाला सरकारकडून, राज्याकडून अशा पद्धतीने हा प्रतिसाद दिला जातोय, हेच या सगळ्याच घटनांमधून आपल्याला दिसून येत आहे। त्याचबरोबर शंभूराज देसाई यांनी देखील आपला जो कुटुंबियांसोबतचा नियोजित दौरा होता, लंडन आणि पॅरिसला ते जाणार होते, तर हा दौरा देखील रद्द केलेला आहे। अशा पद्धतीने जे आपले कौटुंबिक दौरे होते हे देखील मंत्र्यांकडून, त्याचबरोबर इतरही अनेक नेत्यांकडून रद्द केले जात आहेत असं देखील सध्या दिसून येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी 2च दिवसांपूर्वी देशवासियांना अनेक आवाहनं केलेली आहेत। यामध्ये प्रामुख्याने इंधनाची बचत करावी, सोनं चांदी खरेदी करू नये, त्याचबरोबर जे परदेश दौरे तुमचे असतील ते देखील रद्द करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलेलं होतं। मात्र या सगळ्याच आवाहनानंतर विरोधकांनी मोठ्या प्रमाणावरती टीकेची झोड उठवलेली होती की आधी राज्य सरकारनं, त्याचबरोबर सरकारमधील सगळ्याच मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी, आमदारांनी याचं सुरुवातीला पालन करावं आणि त्यानंतर सामान्य जनतेला सांगावं, असं हे वारंवार विरोधकांकडून सांगण्यात येत होतं। आणि त्यानंतर आपण या 3 घटना पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे असे निर्देश दिलेले आहेत। मंत्री आणि अधिकाऱ्यांचे दौरे हे रद्द करण्यात आलेले आहेत। तर अगदी काहीच वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या ताफ्यातल्या गाड्या या कमी केलेल्या आहेत। इलेक्ट्रिक कारचा वापर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। 17 वरून तब्बल 8 वरती या गाड्यांची संख्या त्यांच्या ताफ्यामध्ये आलेली आहे। त्यामुळे हे सगळेच प्रयत्न सध्या आपल्याला दिसून येत आहेत। तर याच सगळ्या संदर्भामध्ये एक मोठी अपडेट समोर येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यामध्ये कपात केल्याचं कळतंय। शिंदेंनी ताफ्यामध्ये 8च गाड्या ठेवलेल्या आहेत। तर पोलिसांच्या माहितीनुसार शिंदेंच्या ताफ्यामध्ये याआधी एकूण 17 गाड्या होत्या आणि या 17 गाड्यांवरून आता या गाड्यांची संख्या 8 वरती येऊन ठेपली आहे। त्यामुळे आताची एक मोठी अपडेट आपण पाहतोय। इलेक्ट्रिक गाडीचा वापर देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येतोय आणि त्याचबरोबर आता जी गाड्यांची संख्या होती ती देखील कमी करण्यात आलेली आहे। 17 वरून 8 वरती या गाड्यांची संख्या आली आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई असतील, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी दिलेले आत्ताचे जे निर्देश आहेत, या सगळ्याच्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलेलं होतं त्याला अशा पद्धतीने राज्यामधून प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसून येतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यामधील गाड्या या कमी केलेल्या आहेत। 17 वरून 8 वरती या गाड्यांची संख्या आणलेली आहे। अगदी काहीच वेळापूर्वी त्यांनी माध्यमांची प्रतिक्रिया देखील दिलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला आम्ही प्रतिसाद देतोय, अशी प्रतिक्रिया ही अगदी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आत्ताची ही अपडेट, त्यांच्या एकूण ताफ्यामधील ज्या 17 गाड्या होत्या त्यांची संख्या कमी करून ती 8 वरती आणली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।